तर पुढची बातमी ही गडचिरोलीमधून येते। गडचिरोलीमध्ये सध्या पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे। ती पूर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण नद्यांना पूर आलेले आहेत, त्यामुळे जवळपास 27 मार्ग जे आहेत ते बंद झाले आहेत। या सर्व पार्श्वभूमीवरती फडणवीसांनी मदत करण्याचे आदेश जे आहेत ते जिल्हा प्रशासनाला दिलेत। जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिलेत, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून सध्या पुराचा आढावा घेतला जातोय। आपण गडचिरोलीमधली ही दृश्य पाहतोय। सकल भागामध्ये पाणी साचलंय। याबाबत आपण अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून। महेश, गडचिरोलीमध्ये पावसाची काय खबरबात आहे? पूर परिस्थितीबाबत काय अपडेट? गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून पूर परिस्थिती गंभीर आहे आणि मुसळधार पाऊस सतत पडत असल्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता दिसून येत आहे। विशेषतः मार्ग जे आहेत, काल रात्रीपर्यंत 27 मार्ग बंद पडले होते। आता ती संख्या वाढून 30 झालेली आहे। जिल्ह्यातले 2 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत। आलापल्ली सिरोंचा मार्ग बंद आहे, भामरागड आलापल्ली बंद आहे। भामरागडचा पूर्ण संपर्क तुटलेला होता, ती परिस्थिती अजूनही कायम आहे। भामरागड गावामध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रशासनाने बाजारपेठेमधले लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आज सकाळची परिस्थिती अशी आहे की पाल नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली ला नागपूरशी जोडणारा जो मार्ग आहे, आरमोरी गडचिरोली, हा मार्ग बंद पडल्याने गडचिरोलीचा नागपूरशी वाहतुकीचा संपर्क तुटला आहे आणि शिवनी नाल्याला पूर आल्याने चामोर्शी गडचिरोली मार्ग बंद पडल्याने दक्षिण भागातल्या 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी वाहतुकीचा संपर्क तुटलेला आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी संजय दैने हे काल संध्याकाळी उशिरापर्यंत फिरून परिस्थितीची पाहणी करत होते। मात्र जोपर्यंत पाऊस थांबत नाही, परिस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता नाहीये। रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्याशी उशिरा संपर्क साधला होता। काल दिवसभर ते प्रशासनाच्या संपर्कात होते। या भागात ज्या ज्या गोष्टी नागरिकांना हव्या असतील त्या सगळ्या पुरवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। एकूण आपण बघितलं तर अतिदुर्गम भागात परिस्थिती आपल्याला बिकट म्हणता येईल, कारण जे नदी नाले आहेत ते दुथडी भरून वाहत असल्यामुळे अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे, तर काही तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। ही परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे। खऱ्या अर्थानं पूर परिस्थिती ही भीषण आहे। फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुढे काय होतंय, कशा प्रकारे ही पूर परिस्थिती नियंत्रणात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।